राम मंदिरासाठी भारतातून अनेक ठिकाणाहून वेगवेगळ्या वस्तू जे आहेत ते नेण्यात आलेल्या आहेत। मात्र आपण सध्या ठाण्यामध्ये आहोत। ठाण्यातील ओवळा या ठिकाणी आणि याच ठिकाणी पाहू शकतो शिंदे गटातील माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांच्या वतीने भव्य मूर्ती जी आहे ती हनुमानाची आहे, 25 फुटाची आहे। त्याच्या खालीच श्रीराम असा घोष करत या ठिकाणी पंत्या पेटवण्यात आलेल्या आहेत। या हजारोच्या संख्येने पंत्या या ठिकाणी पेटवण्यात आल्या आहेत। तसेच ह्या पंत्या आणि वात आणि तेल देखील अयोध्येमध्ये घेऊन जाणार आहेत। त्यासाठी मोठा संकल्प या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व महिला ज्या आहेत ते या पंत्या पेटवताना आणि आरती भजन करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। याच ठिकाणी भव्य अशी 20 ते 25 फुटाची हनुमानाची मूर्ती आणि याच त्याच्या खाली मोठी आरस जी आहे ती दिव्याची करण्यात आलेली आहे। आपण त्यांच्याशी थेट विचारणार आहोत। सिद्धार्थ ओवळेकर सर, काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारची संकल्प पुढे घेऊन जातात आहे? अनेक वस्तू जे आहेत ते श्रीराम मंदिराकडे पाठवण्यात आपल्याला देखील खालीचा वाटावून कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? आज खरं तर ठाण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये आम्ही 22 जानेवारीला होत असलेल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाचा शंख जो आहे तो आम्ही घोडबंदर रोड येथून हनुमान मंदिरातून आम्ही सुरुवात केलेली आहे या दीप उत्सवाची। कारण ज्या अर्थाने खरं तर आज पूर्ण महाराष्ट्रात जे वातावरण आहे जणू काही दुसरी दिवाळीच आम्ही सगळे महाराष्ट्रातील नागरिक साजरी करत आहोत। त्याच उत्साहामध्ये आपण आज बघतोय हजारो जे लोक आहेत ते इकडे या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही प्रत्येक ठिकाणी जे आहे ते अनेक संकलन केंद्र आम्ही उघडत आहोत। सोसायटी असेल, गावं असतील, पाडे असतील आणि विविध ठिकाण असतील ज्याच्या माध्यमातून लोक अनेक प्रकारचे दिवे असतील, तेल असेल किंवा वात असेल अशा काही गोष्टी आम्हाला देऊन आम्ही हे प्रत्यक्ष जे आहे ते अयोध्येमध्ये आमच्या प्रभागातून ठाणेकरांच्या वतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या वतीने ते श्री रामचरणी आम्ही अर्पण करणार आहोत। एकूण किती दिवे वात पंत्या ह्या घेऊन जाणार आहे आणि त्यासाठी संकलन कशा प्रकारचं तुम्ही ह्या दिवसात ठरवलं? आम्ही एकूण 51,000 दिव्यांचा जो आहे तो संकल्प केलेला आहे आणि निश्चितप्रमाणे ज्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे त्याप्रमाणे सर्व श्रीराम भक्तांनी, सर्व नागरिकांनी, आपण इथे बघू शकाल माझे अनेक सहकारी आहेत ज्यांनी प्रत्येक मोहल्ल्यातून असतील, प्रत्येक पाड्यातून असतील, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जे आहे ते दिवे अर्पण करण्याचा, दिवे इथे श्रीरामाच्या चरणी नेण्याचा जो आहे तो संकल्प केलेला आहे। आपण बघू शकाल महाराष्ट्रातून चंद्रपूर येथून श्रीराम मंदिराचा जो मुख्य द्वार असेल, इथून बनवत असलेल्या खिडक्या असतील त्याही महाराष्ट्रातून त्याच्यात मोठं योगदान आहे। मिश्राजी यांनी मला वाटते काही दिवसाआधीच सिद्धिविनायक मंदिरात 11,000 हनुमान चालीसा पठण करण्याचा जो संकल्प घेतला आहे त्याचं उद्घाटन सिद्धिविनायक मंदिरात केलं। तसंच आमच्याकडनंही हा छोटासा एक प्रयत्न जो आहे तो आम्ही ठाणेकरांच्या वतीने घोडबंदर रोड येथे करत आहोत। एकंदरीत जी लढाई होती बाबरी मस्जिद पाडण्याची तेव्हा शिवसेना असेल, कारसेवक असेल यांचं मोठं योगदान होतं। आता कुठेतरी राजकारण केलं जातं, काय वाटतं? निश्चितप्रमाणे मला असं वाटत नाही हे राजकारणापेक्षा रामकरण जे चाललेलं आहे आणि ते निश्चितप्रमाणे प्रत्येक नागरिकाला जे आहे त्यांनी स्वीकारलं पाहिजे। कारण एक हिंदू म्हणून आपण या सर्व गोष्टींना निश्चितप्रमाणे पुढे नेलं पाहिजे। आपण आज बघतोय तर राजस्थान इथून मला वाटते विशेष प्रकारचे जे साहित्य आहे, दगड आहे ते आपण अयोध्येत पाठवून त्या मंदिराची रचना करत आहोत। आपण जोधपूर इथून 600 किलो तूप जे आहे ते तिकडे पाठवून पहिला दिवा आपण तिकडे लावणार आहोत। त्याचबरोबर वडोदरा येथून 108 फुटाची उंच जी आहे अगरबत्ती नेण्यात येत आहे। त्याचबरोबर अशा अनेक ठिकाणातून, अनेक राज्यातून, या देशभरातून नव्हे तर या जगभरातून सर्व लोक जे आहेत त्या क्षणाची, सोनेरी दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते। तर मला वाटते ह्याच्यात राजकारण न करता आपण सर्वांनी, आम्हाला तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने तिकडे जाण्याची अनेक वेळा संधी आली, पण निश्चितप्रमाणे यावेळी आम्ही सगळेजण इथे एक विशेष चित्रीकरण पण करणार आहोत 22 जानेवारीला, जिकडे हजारो लोक ते चित्रीकरण बघू शकतील आणि प्रत्यक्षात हे दिवे जाऊन आम्ही श्री प्रभू रामचंद्रजी यांच्या चरणी अर्पण करणार आहोत। महिला म्हणून आज पंत्या पेटवल्यात, किती मोठा उत्साहाचं वातावरण आहे या ओवळा गावामध्ये? खूप उत्साहाचं वातावरण आहे। आमच्या नगरसेवकांच्यामुळे आम्हाला आज भेटलं बघायला, असं करण्यास भाग पडलं। आमचे नगरसेवक आहेत म्हणून आम्ही आहेत। असं जय श्रीरामाच्या घोषणा सर्वीकडे होतात, कसं बघता उत्साहाचं वातावरण अयोध्येमध्ये राम मंदिर बनतं? हे आपल्या सर्वांसाठी भारत देशासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की राम जन्मभूमी हे होतं आहे आणि आम्ही आत्तापासूनच सेलिब्रेट करतो आहे। दादा जसे बोललेत की 51,000 पंत्या आम्ही लावणार आहेत, पण त्याच्या आजच आपण बघितलं की किती उत्साहाने महिलांनी भाग घेतले आणि किती उत्साहाने हे सगळं लावलेलं आहे। दिवे पंते खूप लावलेले आहेत आणि खूप वेळापासून हे लोकांनी सकाळपासून खूप श्रम घेतले की सजवणार आणि खूप हे करणार आहेत।
जय श्रीराम. नक्कीच उत्साहाचं वातावरण आहे. तुम्ही काय सांगाल त्यावेळेस राम मंदिर तेव्हाची लढाई आता कुठे तर पूर्ण काम केले ते कोणीच करू शकत नाही, असं रामाचं काम आहे. तर आम्हाला असं म्हणजे आता अयोध्येला तर आपण जाऊ शकत नाही, पण आम्हाला इथे आमच्या नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी आम्हाला इथे अयोध्येचा फील आणून दिला. जसं का आम्ही अयोध्येलाच गेलो, एवढा ओळा गावात एवढं वातावरण सुंदर, अगदी कसं वाटलं. दीप प्रज्वलित करायचं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे, ज्याच्या नशिबात असते त्याला भेटतं ते. पण एवढं आम्हाला साहेबांनी आम्हाला हे दिलं का, एवढं तुम्हाला आम्हाला मान दिला त्यांनी. नक्कीच या ठिकाणी महिला उत्साहाचं वातावरण आहे. काय सांगाल, रामललाचं मंदिर भव्य दिव्य आता होत आहे, तेव्हापासूनची लढाई होती. हो हो, रामराज्य येऊ द्या, खूप आनंद उत्सव होणार, परत रामराज्य होऊ द्या आणि समाज रामासारखं होऊ द्या, हीच इच्छा आहे रामाच्या चरणी. या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. महिलांनी या ठिकाणी जय श्रीराम अशा पंत्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे. या ठिकाणी 51,000 अशा दिवे, पंत्या आणि तेल आणि वात या अयोध्येला जाणार आहे. श्रीरामाचं मंदिर, भव्य मंदिर या ठिकाणी प्रतिकृती आता बघण्यासाठी देखील ते लोक जाणार. मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. जय श्रीरामच्या घोषणा देत या ठिकाणी मोठी जी मूर्ती आहे हनुमानाची 20 ते 25 फुटाची, त्याच्या खालीच हे मोठे दिव्याची आरस करण्यात आली. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात जय श्रीरामचा नारा देत आता अयोध्येकडे, राम मंदिराच्याकडे जाताना आपल्याकडे पाहायला मिळणार. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी उत्साहाचं वातावरण ओळा गावामध्ये आपल्याला दिसून येतं. त्यामुळे दिनेश दिवेसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.